आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, आज शिष्टमंडळ येणार आहे अध्यादेशमध्ये. तुम्ही ज्या दुरुस्त्या सुचवल्या त्या दुरुस्त्या करून येणार आहे. आपण काय सूचना केल्या होत्या आणि कोण कोण येणार भेटायला आपल्याला आज? कोण येणार आहे हे नाही माहिती, परंतु चाललंय व्हॉट्सअपवर फेकाफेकी कागदपत्राची. राज्याचा एवढा मोठा प्रश्न आहे आणि व्हॉट्सअपवर चाललंय खेळाखेळी नुसती चालल्यासारखं. परंतु तो मसुदा काय आहे काय नाही ते मी बघतो. मी ते वाचला नाही, परंतु वाचायचं तरी काय, बार बार आम्ही तेच तेच सांगतोय, तेच तेच ती पण सांगते. आम्ही त्यांना 4 ओळीमध्ये व्याख्या दिलेली सगळ्या सोयऱ्यांची. जिथं सोयरीक जुळते, गणगोतात ज्यांचे लग्नांची सोयरीक जुळते ते सगळे सोयरे, त्यांना ज्यांची नोंद मिळाली, ज्या मराठा बांधवाची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधार घेऊनच त्यांच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना त्या कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. असं विषयाचा आपण त्यांना सगळे सोयऱ्याची व्याख्या दिली. परंतु एक शब्द टाकून आणते, पुन्हा ते म्हणते तर दुरुस्ती केली, दुरुस्तीला पाठविलंय, त्यांनी मान्यच केलं नाही. म्हणजे ते उलट्या बोंबा केल्यासारखं सरकारचं काम सध्या सुरू आहे. की इतक्या दिवसाचा आम्ही वेळ दिला त्यांना, पाठीमागं 2 महिन्याचा दिला, त्याच्यानंतर आत्ता 23 डिसेंबर ते 20 जानेवारीपर्यंतचा वेळ होता त्यांना, तरीही काय करू शकले नाही. तर आता शेवटच्या 2 दिवसात पळायला लागले तर आता म्हणते हे करून तेव्हा करू. काहीही होणार नाही. आम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळेस मराठ्यांची फसवणूक झाली आणि फसवणूक होणार आहे, त्यांना माहीत नाही. आता इतका धारदार मराठा आहे, इतक्या ताकदीनं धडकणार आहे मुंबईला, मग त्यांना कळण. हे तिकडंच प्रश्न सोडला असता तर बरं झालं असतं. विनाकारण उगाच दुरुस्त्या आणतात 50-50 वेळेस तेच विषय. बरं ठीक आहे, ते सगळ्या सोयऱ्यांचा तुम्ही अध्यादेश काढला, उवट हुकूम काढला असं समजून चलो आपण, काढला तुम्ही, हरकत नाही. परंतु त्याला मेन बेस लय महत्त्वाचा आहे. ज्या 54 लाख नोंदी सापडल्या, त्या नोंदी ज्या बांधवांच्या मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र दिले का? ते नाही. तर मग त्या सगळ्या सोयऱ्याचा काय उपयोग आहे? ते कागद घेऊन काय आम्ही नुसतं हातात गाळ्यात टाकून त्याचं ताईत करून घेंडायचं का? ते काय उपयोगाचा? ते आमच्या मराठवाड्यात एक म्हणच आहे, विहिरीतच नाही तर पावऱ्यात कुठून येणार आहे. तसं आमच्या जे तर आम्हाला ज्यांच्यामुळे मिळणार आहे, उदाहरणार्थ तुमची नोंद मिळाली, मी तुमचा सोयरा आहे, तुम्हाला जर ती नोंद मिळाली, तुम्हाला जर प्रमाणपत्र दिलं, तर तुम्ही म्हणणार आहेत हे माझा सोयरा आहे गणगोतातला, याला पण द्या. तुमचीच मिळाली नाही तर तुम्ही कुठून म्हणणार आहे तुमचंच व्हाय ना, तर आमचं काय होणार आहे? त्यामुळं अगोदर सगळ्या सोयऱ्यांना किंमत नाही आहे, त्या JRला अध्यादेशाला किंमत नाही आहे. अगोदर तुम्हाला 54 लाख लोकांना पत्र 20 जानेवारीच्या आत द्यावं लागतील, तर त्या सगळ्या सोयऱ्यांचा फायदा होईल, नसता होत नाही. परंतु सरकारने आता अध्यादेशाची पूर्ण तयारी केली आहे. तुमच्या सूचना होत्या त्या पण त्याची दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत. जर अध्यादेश तुमच्या मनाप्रमाणे निघाला आणि 54 लाखच्या नोंदी सापडल्या, ते प्रमाणपत्रही भेटलं, तर जरांगे पाटील मुंबईला जाणार? नाही, ते बघावं लागेल. असं असं उठलं आणि काहीतरी निर्णय घेतला असं नसतं. कारण हे राज्यात एवढा मोठा समाज एकत्र आलेला आहे, इतक्या ताकदीनं लाखोच्या संख्येनं प्रत्येक सभेला, गावाला, रॅल्याला लोक राहिलेले आहेत. यांचं पूर्ण समाधानच झालं पाहिजे. नुसतं आंदोलन केलं म्हणून केलं, कुठं पेपराला 4-2 फोटो आले म्हणून आंदोलन मागं घेतलं, असं माझ्याकडून होत नसतं आणि मी ते करत बी नसतो. मी काय मरायला भेट नाही, त्याच्यामुळं असं करत पण नाही आणि करणारसुद्धा नाही. त्याचं पूर्ण बघावं लागेल. 54 लाख लोकांना दिल्यात का? दिल्यात. त्याच्या नातेवाईकाला जे परिवारातले त्याला दिल्यात का? त्याला दिल्याच्या नंतर त्याचा फायदा एखाद्या सोयऱ्याला झाला आहे का नुसतं सोयऱ्याला दिलं आहे? ते बघावं लागणार आहे. हे कशी सिस्टम केली नसता ते घेणार, आपण कागद घेणार, ते त्या नोंदी देणार आणि एखाद्या सोयऱ्याला मागणी केली की ते काहीतरी आडकाठी आणणार, तू सोयराच नाही, आमकाच नाही, तमकाच नाही, असं करून घालणार. ते बघावं लागणार त्याचा फायदा पण त्याला लाभ घेता आला आहे का, तर तो विचार करू. परंतु मुंबईला 20 जानेवारीला जायचं आमचं फिक्स आहे. त्याच्यात काही बदल नाही होणार. कारण आरक्षण मिळालं तरी जाणार आहेत, नाही मिळालं तरी पण जाणार आहे. मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, नाही मिळालं तर घेण्यासाठी जाऊ. कारण आता 6 कोटी मराठा कशालाच हपकत नाही. आता ना खटल्याला, ना खोटल्याला, ना केशीला, ना फिशेला, यांच्या कशाला नाही. आमच्या लेकरापेक्षा आम्हाला मोठं काही नाही आणि आम्ही मरायला भेट नाहीत. आणि तो प्रयोग आंतरवालीसारखा सरकारनं करून बी नाही, शाने जर असले तर. पूर्वीचा मराठा वेगळा होता, आता वेगळा आहे. त्यांनी तो प्रयोगात पडू नये, कोणाला पोलिसाच्या मार्फत धामधुमही करू नये, केसेसच्या बाबतीतही घाबरू नये. नसता महाराष्ट्राचं 5-6 राज्यात मराठे इथं मराठे पुरे सुपडा साफ केल्याशिवाय झोपेल्याशिवाय सोडणार नाही त्यांना. कारण यांनी त्या गोष्टीचं आता भानावर येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही काठ्याने उचलणार, आमका करणार, तेव्हा मराठा राहिला नाही ना, आम्ही भेट नसतो त्याला. आता शांततेत आम्ही जाणार आहे, शांततेत आमरण उपोषण करणार आहे. तुम्ही शांततेत सकारात्मक तोडगा काढायचा गुढीना प्रयत्न करा. तुम्ही दादागिरीची भाषा करायला जाल तर 100% फसणार. तुम्ही किती मातंबर असून लोक म्हणते सरकारचे हात लय लांब असतात आणि सरकार शेवटी सरकार असतं असं काही लोक म्हणते, पण त्यांच्या हे डोक्यात नाही, जनता ही जनता असते. गावापुढं रावाचं काय चालत नाही म्हणतात ना, तसं जनतेपुढं सरकारचं काय चालत नसतं.
ती त्यांचा भ्रम आहे. आणि ते जर तसा प्रयोग त्या ताकदीच्या जोरावर करायलाच गेले पोलिसाच्या त्याच्या माध्यमातून, तर कधीच जीवनात ते कधीच राजकीय भविष्य घडू शकत नाहीत. इशारा आहे सरकारला. राजकीय जीवनात कधीच ते भविष्य घडू शकत नाहीत कधीच. आणि महाराष्ट्रासह 5-6 राज्यात मराठी आहेत, कधीच घडू शकत नाहीत. कारण शेवटी काय असतं, मग तो पक्ष कोणचा असो, शेवटी काय असतं, स्वतःच्या मुलापेक्षा कोणाला काही मोठं नसतं. आमच्याच पोराचं वाटोळं करायला गेल्यावर आम्ही काय ठेका घेतला काय? तुम्हालाच मोठं करायचं आणि आमचे पोरं उसात वाढायला पाठवायचे. कारण त्या भानगडीत त्यांनी पडून मराठ्यात चीड निर्माण होईल असं आंदोलन चिरडण्याचा एकही डाव त्यांनी टाकू नये. मध्ये मध्ये जे ऐकायला मिळालं, ट्रॅप रचलाय माझ्यावरती, अमुक करणार, तर मग अरे मी भेटतो का? मी जर मेलो ना, तर राज्यात फिरून त्या कोणचा आहे तो कोणी असू दो, त्याचा कायमचा सोपडा साप. आणि हे आंदोलन आजीवन सुरू राहील. इतकं भयान पद्धतीनं मराठी आंदोलन शांततेत राबवते. नंतर तुम्ही त्यामुळे कोणत्या पोरांना कोणत्या आंदोलनाला अडवायचा प्रयत्न करू, सकारात्मक तुम्ही तोडगा काढा. जे बोललात ते करा. 54 लाख लोकांना नोंदी मिळाल्या, त्यांना नोंदी द्या. 54 लाखांच्या नातेवाईकांना द्या, परिवारातल्या, आणि सगळ्या सोयऱ्यांना पण द्या. तर हे कुठंतरी विचारात येतं आहे. तिथून पुढं आम्ही ठरवू काय करायचं. तरी पण आमचं काय वाईट आहे, तुम्ही जर आरक्षण दिलं ह्या 3-4 गोष्टी, तर मुंबईत तर उलट चांगलं आहे ना. तुमच्या डोक्यावरती गुलाल टाकायला देशात कुणीच नसून आलं. 6 कोटी लोकांनी एक एक किलो जरी तुमच्या डोक्यावर गुलाल टाकला तरी काम राहत का? ढिगल सासन मुंबईत पुऱ्या गुलालाच इतका गुलाल लागल, हजारो टन गुलाल लागल. उलट चांगलं आहे ना. देशात असं स्वागत कोणी केलं नसतं. आम्ही स्वागताला आलो, आणि नाही दिलं तर घेऊन यायलो. फक्त एकच आहे, विनंतीपूर्वक तुम्ही काहीही करून मराठ्यांच्या आंदोलनाला अडवायचा प्रयत्न करू नका. आणि आंतरवालीचा प्रयोग जर पुन्हा करायचा प्रयत्न केला, तुमचं आयुष्य कायमचं खुटलं म्हणून समजायचं. कायमचं राजकीय आयुष्य खुटलं. एक संभ्रम आहे मराठा समाजात, ज्या नोंदी सापडतील किंवा अध्यादेशी निघेल, परंतु हे मातृसत्ता किंवा पितृसत्ता कुणाला जास्त कसा फायदा होणार आहे? हे बघा, तुमची नोंद मिळाली, मी सहज सांगतो, मला आडमोठ्यात नाही घुसायचं. तुमची नोंद सापडली, तुमचे हे 50 जण उभा राहिले ते सोयरे आहेत, हे तुमचे रक्ताचे सोयरे आहेत, यांची नोंद नाही मिळाली. तुमच्या गणगोतात पिढ्याना पार लग्नाच्या सोयरिकी यांच्याशी जुळतात. तुमच्या नोंदीवरती या सोयऱ्यांचा फायदा होणार आहे असा तो अध्यादेशी, किंवा मग तो तसा असायला पाहिजे. मग त्याच्यात सगळेच आले. तुम्ही म्हणताय हे सगळेच आले. त्याकडचं गणगोत आणि वडिलाकडचं गणगोत. हे बघा, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. जिथं तुमची नोंद निघाली, तुमची जिथं पिढ्याना पार गणगोतात सोयरीक जुळती लग्नाची, ते तुमचे सोयरे. त्या सर्व सोयऱ्यांना तुमच्या नोंदीवरती लाभ द्यायला लागतो. जसं की तुमच्या एकाच्या नोंदीवरती तुमच्या परिवारात 70-80 असो किंवा 100 माणसं असो, त्याचा लाभच द्यायला लागतो. ते प्रमाणपत्र द्यावं लागतात. त्याच पद्धतीने तुमच्या सोयऱ्यांना लाभ द्यावा लागतो. परंतु सरकारने 20 तारखेपूर्वी निर्णय घेतला, अध्यादेश काढला, तर तुम्ही जी भूमिका घेतायत, काही जण विरोधही करतायत की जरांगे पाटलांनी मुंबईला येऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल. आता गुलाल घेऊन आल्यावर आरक्षण दिलं, कायदा सुव्यवस्था कसं काय बिघडत? आणि असं बी आलो तर आम्ही का दगडून काठे घेऊन यायला लागलो का? शांततेत यायला लागलो, आमरण उपोषण करायला लागलो. देशाचं सगळ्यात मोठं शांततेचं हत्यार आंदोलनाचं आमरण उपोषण, ते करायसाठी माझा मराठा समाज यायला लागला. तुम्ही कसं कायदा सुव्यवस्था कसं काय बिघडत? मग कायदा सुव्यवस्था तुम्हीच बिघडणार आहे त्याचा अर्थ. म्हणजे ह्यो एक ट्रॅप दिसतोय तुमचा पुन्हा सरकारचा. तुम्ही मग ह्याच भानगडीत पडू नका म्हणून तुम्ही सामंजस्यानं जितका तुम्हाला गोडीनं तोडगा काढता येईल तितका तुमच्या भविष्यासाठी चांगला राहणार आहे. ह्यो तुम्ही गांभीर्याने विचार करून बघा. आज समाज ह्यो राज्यातला सगळ्यात मोठा समाज आहे, आणि हे पूर्ण एका बाजूला झुकलेला आहे आता. आणि आम्ही झुकल्यामुळं हरियाणापासून राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटकचे सगळे मराठी एका बाजूला झुकलेले. क्षेत्रीय मराठी, गुजरातचे सुद्धा पटेल क्षेत्रीय मराठी सुद्धा सगळे एका बाजूला झुकलेले. तुम्ही गांभीर्याने याचा विचार करा. कारण जर तुम्ही असं प्रत्येक वेळेस आंदोलन मोडायचाच प्रयत्न केला तर मी सगळे राज्य पिंजून काढून मराठी आरक्षणाच्या विरोधात उभा करी. देशातले सगळेचे सगळे मराठी उभा करी. तुम्हाला मग याच्या परिणामाची खूप किंमत मोजावं लागणार. तुम्ही उगाच आम्हाला डोचू नका आणि विनाकारण खवळून तुम्ही आंतरवालीसारखं आंदोलन मोडायचा प्रयत्न, चिराडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला प्रामाणिकपणानं गोडीनं कितके मार्ग काढता येईल तितका काढा. तसा जर प्रयोग केला तर मराठी 5-7 राज्यात इतके तापलेले सध्या, बिहार सहित, बिहारमध्ये सुद्धा जवळपास 6.5 लाख मराठी सगळ्यांकडून आमंत्रण की आपण एक मोठा गट तयार करू. तुम्हाला सांगतो, एवढं मोठं आरक्षणाच्या बाबत देशात आंदोलन उभा आहे की सरकार नसलेल्या अडचणी ती. तुम्ही आता म्हणायला जाता आमच्या हात लांब आहेत, सरकारच्या पुढं शानपण जमत नसतं, पण जनतेच्या पुढं कोणाचंच शानपण जमत नाही, कोणाचंच. शेवटी मग तुम्हाला इतका परिणाम भोगावा लागेल की नसलेलं करायला जाताल एक, होईल तिसरंच.
ही मनच आहे. करायला गेला एक झालं तिसरंच. नसलेलं तुमचं राजकीय करिअर कायमचं बाद होईल. तुम्हाला 20-20 वर्ष उठता येणार नाही. इतके मराठी तुम्हाला राजकीय करिअर तुमचं मोडून टाकतील. तुम्ही इतर राज्याच्या मराठ्याचं सांगताय, पुढचं केंद्र आरक्षणाचं दिल्ली असेल? नाही नाही, आम्हाला त्रास दिला तर आमचा नाविलाज आहे. आम्हाला त्रास दिला आमचा नाविलाज आहे. कारण आम्ही सुद्धा जवळपास 60 ते 62 करोड राज्य देशात आहेत. आम्ही क्षेत्रीय मराठी थोडे नाही आहेत. आम्हाला मग एकजूट करून देशव्यापी मोठं आंदोलन सगळ्यांसाठी उभा करावं लागणार आहे. कारण तुम्ही आम्हाला जेरीस आणत ठरवलं तर आम्हाला तुम्हाला जेरीस आणावंच लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या. उगाच भया सावरू नका. हातात सत्ता आहे म्हणून ही सत्ता येत असती जात असती. ही सत्ता कायमची कोणाच्याच कंपाळाला लागून आलेली नाही. समाज एक माणुसकी दाखवा, जनतेच्या बाजूनं राहा. उगाच सत्ता आली म्हणून आम्ही चिरडून टाकू, मुरडून टाकू, मुंबईत येऊन द्या, मुंबईत आल्यावर आमकं करू किंवा आंतरवाली जाऊन असं करू, त्या भानगडीत पडू नका. जशाची तशी किंमत तुम्हाला समाज आणि जनता 100% उताना पातानं करेल टाकेल. कारण आमच्या लेकरापेक्षा आम्हाला कोणी मोठं नाही. आमच्या लेकरासाठी आम्ही कोणत्या टोकाला जाऊ शकतो, कोणत्या पण. आणि तुम्ही किती केशीन ट्रॅक्टरने होऊ नका, जिपाने होऊ नका, आणि एसट्याने होऊ नका, किती भनभन केली ना. अरे मराठे तुम्हाला करोडोत मुंबईत जर न दिसलेत नाव बदलून ठेवू, करोडोत. फक्त मोजायला थांबा तिथं. इथून मी एकटा निघू द्या. तुम्हाला मुंबईत जर 3 करोडपेक्षा मराठा कमी दिसला आणि तुम्ही जर त्रास दिला, 6 कोटी मराठा मुंबईत आला म्हणून समजायचं. 6 कोटी मराठी म्हणून. कारण या आपण एक विडाच उचललेला आहे. गोरगरिबांच्या लेकराला आरक्षणच द्यायचं, आता मागं नाही हटायचं, जीव गेला तरी चालत. मग आमच्या नोंदी सापडलेल्या असून आम्ही प्रामाणिकपणा सांगतोय तुम्हाला. तुम्ही मीडियात खोटं बोलता की आम्ही त्यांच्याकडे घेऊन जातो ड्राफ्ट, ते प्रत्येक वेळेस सुधारणाच काढतात. आम्ही तुम्हाला 50 वेळेस सांगितलं ना की आम्ही दिलेली त्या ओळी त्या घ्या, तुम्ही घेतल्या म्हणता त्यातला एक शब्द आणता, म्हणून आम्ही ते फेकून देतो. ज्याच्यात माझ्या समाजाचं हित आहे, ज्याच्यात न्याय मिळणार आहे, तीच शब्द मी ठेवणार आहे ना. तुम्ही टाकलेले शब्द कसं काय घेईल? त्यामुळे तुम्ही उगाच काही न करता याच्यात 54 लाख मराठ्यांना नोंदी मिळाल्यात. माझी काही चुकीची मागणी नाही आहे. 54 लाख मराठ्यांना नोंदी मिळाल्या, त्यांचं प्रमाणपत्र द्या. काय चुकीची मागणी? जे 54 लाख मराठ्यांचे नोंदी सापडल्यात त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाला द्या, परिवारातल्या. काय चुकीची मागणी? त्या सगळ्या सोयऱ्यांना द्या. काय चुकीची मागणी? हां, तुम्ही म्हणता आता हे 2 दिवस पुरत नाहीत 20 जानेवारीपर्यंत. आणि तुम्ही मागच्या 20 दिवसात काय केलं? त्याच्या आधीच्या 2 महिन्यात काय केलं तुम्ही? हां, तुम्ही तर ते गिरीश महाजन तर म्हणत होते सारखं मुंबईला यायची गरजच पडणार नाही. आता 23 डिसेंबरला जी घोषणा झाली 20 जानेवारीला मुंबईला जायची, आता तर 100% दिलं. कुठे गेले 100% तुमचे? आता 2 दिवसात तुम्ही म्हणणार वेळ पुरत नाही. त्याला आम्ही काय करावं? तुम्हाला 7 महिने वेळ दिला, तो पुरला नाही. म्हणजे 1 वर्ष होत आलं आता जवळपास, तरी वेळ पुरला नाही. आणि तुम्हाला 2-4 दिवसांनी काय वेळ पुरणार आहे? आम्ही मुंबईला जाणार आहेत, याच्यात काय दुमत नाही. नसता जे ठरलंय ते तुम्हाला करावं लागणार आहे. समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचन. पुन्हा शेवटी जाताना सांगतो, हाच मराठा समाज तुम्हाला सगळ्यांना डोक्यावर घेऊन नाचन. मग तुमचा पक्ष कोणचाही असू द्या. मराठ्यांना आरक्षणाशिवाय काही गरज नाही कशाची. मराठ्यांना आरक्षण पाहिजे, तुम्ही आरक्षण द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलेले दिसते. तुम्ही बोलल्याप्रमाणे करा किंवा आता सिद्धच झालंय. इतक्याला फड्यात पडण्यापेक्षा मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तर मराठा आणि कुणबी एकच आहे राज्यातला. एक शासन निर्णय करायचा आहे फक्त, जसा 1967ला केला होता बाकीच्यांसाठी तसाच. किती सोपं आहे. कशाला लफडे करता? हे शब्द बसत नाही. कुठं कायद्याच्या कोशात बसाना, कशात बसाना, काय बसितो रे? कोशात बसाना काय असं बसिना. 7 महिने झाले काय करतो? कोणत्या कोशात बसितो? मनोज जरांगे पाटील आणि सरकारने गोडीने आणि त्याच्यामध्ये तोडगा काढावा आणि 54 लाख ज्या नोंदी आहेत त्या आधी नोंदी तपासाव्या. त्या नोंदीचे प्रमाणपत्र मराठा समाजाला द्यावे आणि त्या नोंदीचं प्रमाणपत्र भेटले तरच अध्यादेशाचा फायदा होईल, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. आणि सरकारने आरक्षण दिलं तर सरकारला मराठा समाज डोक्यावर घेऊन नाचेल, असंही जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.